आज या देशामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे त्या देशाचं लोकशाही आणि या देशाचं असलेलं संविधान जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर ते शिल्लक आहे का हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झाला आहे। ज्या तऱ्हेने देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक यंत्रणेला त्याची स्वायत्तता दिलेली त्याची चौकट सुद्धा तय केलेली आहे, परंतु आज आपण बघतो की जेव्हा ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचा वापर जे स्वायत्त सरकारी यंत्रणा आहेत त्याचा वापर हा फक्त विरोधकावरच केला जातो। आणि तुम्ही जर डेटा काढला तर 2004 पासून 14 पर्यंतचा आणि 2014 पासून 2019 पर्यंतचा तुम्हाला असं आढळेल की सगळ्या केसेस ह्या फक्त विरोधकांवर केल्या जातात आणि विरोधकांवरती ज्या ठिकाणी ईडीची इन्क्वायरी लावायची आणि नंतर त्या विरोधकाला आपल्या पक्षात घ्यायचं आणि पक्षात घेतल्यानंतर त्याचा क्लोजर रिपोर्ट द्यायचा। ही नवीन परंपरा कुठे सुरू केलेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या तऱ्हेने सरकारचा वापर हा केंद्र सरकारचा वापर हा फक्त जे आहे ते सरकार तोडण्यासाठी सरकार तिजोरी बळकवण्यासाठी आणि लोकांना आमिष दाखवून आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी होत असेल आणि जी लोकांनी निर्माण केलेली संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली सरकार त्या ठिकाणी बरखास्त करण्यासाठी होत असेल तर अशा वेळेला ही लढाई आमची आहे आणि त्या लढाईमध्ये जे सहकारी आमच्या बरोबर त्यांना सगळ्यांना सहभाग आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ताई, एकीकडे अरविंद केजरीवाल अटक होत होते, महाविकास आघाडीमध्ये जे अंमल कीर्ती करतात त्यांनाही ईडीचं समन्स जे आता पुन्हा एकदा देण्यात आलेलं आहे। तुम्ही ज्या भागातून आमदार आहात त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने जो उमेदवार दिला आहे त्यांनाही ईडीचे समन्स येण्याचे कारण येताना पाहायला मिळतं, कसं बघतो? नाही, मी तेच सांगते ना की या सगळ्या यंत्रणांचा वापर जो आहे फक्त विरोधकांवर का होत आहे। म्हणजे काँग्रेसचे मी म्हटलं ना हेमंत सोरेन साहेब असतील किंवा केजरीवाल जे असतील किंवा आता तुम्ही दोन नावं मला सांगताय कीर्तिकरांचं आणि एक देसाईंचं, हे सगळे वापर फक्त विरोधकांवर का? सगळे भाजपामध्ये जेवढे सगळे आहेत ते क्लीन आहेत का, स्वच्छ आहेत का? आणि भाजपामध्ये किंवा एकनाथ शिंदे किंवा अजितदादामध्ये जी लोक आता गेली नव्याने ज्यांना ईडीच्या नोटीस दिल्या होत्या त्यांचे क्लोजर रिपोर्ट गेले ते स्वच्छ झाले का? मग अशी वॉशिंग मशीन काय की तिकडे गेल्यानंतर स्वच्छ होते आणि इकडे असताना त्यांच्यावरती कारवाई केली जाते? तर ही सगळी दबाव यंत्रणा वापर केली जाते। का केली जाते? तर विरोधक असलाच नाही पाहिजे। मग या देशामध्ये लोकशाही आहे का? जर विरोधकच नसेल, जर तुम्हाला मीडिया नको आहे, तुम्हाला विरोधक नको आहे, तर तुम्हाला हवं काय? ह्याचाच अर्थ तुम्हाला देशाचं संविधान नको आहे, तुम्हाला लोकशाही नको आहे, तुम्हाला हुकुमशाही पाहिजे। आणि ही जी लढाई आहे ही हुकुमशाही विरोधात आहे, त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे जी ह्या देशामधले असलेलं रुजलेली संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे ही लढाई चालू राहणार। आणि जसं तुम्ही मला सांगितलं की ही विरोधकांवरती सुरू असलेली लढाई हिला जर बदलायचं असेल तर यावेळेचं सरकार बदलावं लागेल। ताई, महाविकास आघाडीमधला सुटला आहे का लोक? नाही, बिलकुल दक्षिण मध्य मुंबईचं जी काही आणि भिवंडी होती आहे त्यावरती नाही, बघा असं आहे की आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाची सुद्धा मुंबईमध्ये ताकद चांगली आहे आणि ज्या तऱ्हेने आपण बघितलं असेल की भारत जोडो न्याय यात्रा ज्यावेळेला मुंबईमध्ये आली आणि जी रॅली पण झाली इंडियाला खूप चांगल्या तऱ्हेने ती रॅली झाली। छत्रपती शिवाजी मैदानामध्ये एवढी मोठी रॅली करणं ते पण 4 दिवसामध्ये खूप मोठी गोष्ट झाली आणि ज्या तऱ्हेने एक उत्साहाचं वातावरण पूर्ण मुंबईमध्ये, त्यामुळे आमची पण अपेक्षा अशी आहे की आमच्या जे विनिंग सीट आहेत ते आम्हाला मिळायला पाहिजेत। त्याच्यामध्ये आम्ही काय असं सांगत नाही ना की आम्हाला सगळं द्या म्हणून, आमचं म्हणणं आहे की आम्ही तुमचे सहकारी आहोत, भागीदार आहोत, तर आम्हाला पण इक्वल हिस्सा मिळाला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाची ती भूमिका असते आणि ती असली पण पाहिजे। आमचं म्हणणं एकच आहे की विनेबिलिटी बघितली गेली पाहिजे, जिंकणारी सीट आपण दिली गेली पाहिजे आणि त्यामुळे मला माहिती आहे तुझ्या त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, आम्ही आमचं म्हणणं जे आहे ते पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे आणि जसं मी माझ्या ट्विटमध्ये पण दिलं होतं की पक्षश्रेष्ठींना पक्षाची भूमिका म्हणून एक भूमिका अध्यक्ष म्हणून मी सांगितलेली आहे की पक्षामध्ये आमची इक्वल भागीदारी असली पाहिजे आणि जे शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, कारण आम्ही काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, जे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ते काम आम्ही येणाऱ्या काळात करू। ताई, दक्षिण मध्य मुंबई उत्तर आपली भूमिका बदलेल असं वाटतं? असं आहे की आम्ही आमच्या पक्षाला विनंती करू शकतो ना, आम्ही आमच्या पक्षाशी बोलतो आणि शेवटी पक्षीय संघटनेमध्ये राजकारण करत असताना पक्षाला ताकद देणं हे काही चुकीचं असू शकत नाही ना। त्यांची पक्षाची एक भूमिका आहे तशी आमची सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून एक भूमिका आहे। ताई, 3 जागांची चर्चा सुरूच आहे पण 4थी जागा अद्यापही चर्चेत नाही, ती म्हणजे उत्तर मध्य मुंबईची। प्रिया दत्त त्या ठिकाणी जागा लढत होते, आता नेमकं उमेदवार कोण असणार आहे? तुमचं नाव तिकडे जाणार का मग किंवा मग नसीम खानचं नाव? असं आहे की या नावासंदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलून आमच्याकडे प्रोसेस असते, आमच्याकडे एक पद्धत आहे, त्या पद्धतीनुसारच नावं ठरली जातात आणि त्या पद्धतीनुसारच ते नाव सुद्धा ठरवलं जाईल। पण मी एक सांगते, आम्ही सगळेजण एका गोष्टी बाबतीत आहोत की काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे, आमचा पक्ष जो ठरवेल तो आमचा उमेदवार, आमचा पक्ष जो ठरवेल ती आमची भूमिका। काँग्रेसला 1700 कोटींचा दंड भरावा लागणार अशी नोटीस आलेली आहे अकाउंट इन्कम टॅक्सची। नाही, हे तर आता तुम्हालाही माहिती आहे, आमचे 11 अकाउंट त्या ठिकाणी फ्रीज करण्याचं काम झालं, मधले आमचे 11 अकाउंट त्या ठिकाणी फ्रीज करण्याचं काम झालं। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं असेल तर सातत्याने म्हणजे काँग्रेस पक्षाला कशा तऱ्हेने वेठीस धरता येईल ती प्रत्येक भूमिका करण्याचा करते, त्याच्यामध्ये आता ही सुद्धा एक भूमिका आलेली आहे। म्हणजे विरोधकांनी
पैसेच नाही द्यायचे. आमच्या लोकांनी सांगितलं मध्ये राहुलजींनी की आमचे लोक ट्रेनच्या प्रवासाने सुद्धा करू शकत नाही, एवढे सुद्धा पैसे आमच्याकडे नाही आहेत. आज तुम्ही विचार केला पाहिजे की ही भूमिका का. खरं तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या विजयाची खात्री नाही आहे, याचा अर्थ एवढं तुम्ही घाबरताय. म्हणूनच मगाशी मी स्टेजवरून एक वाक्य वापरलं की ह्या वेळची लढाई ही जी आहे ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध कुठला अलायन्स नाही होणार आहे. यावेळची लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनतामध्ये ह्या देशाचे लोक. कारण देशाच्या लोकांना कळायला लागले तुम्हाला विरोधकच नाही पाहिजे. तुम्ही विरोधकांचे अकाउंट सीज करणार, तुम्ही विरोधकांना जेलमध्ये टाकणार, जेलमध्ये नाही टाकणार ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सस्मेर त्यांच्या मागे लावणार, त्यातून जर वाचले तर अजून काहीतरी त्यांच्या घरामधले भांडणं काढणार. ही कुठली पद्धत काढली भाऊ. हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्व, महाराष्ट्राला देशाच्या इतिहासाला काय चाललंय, आपण कुठे चाललोय. आणि जर विरोधक नसेल, तुम्हाला जर तुमच्या लोकांची भूमिकाच ऐकून घ्यायची नसेल तर तुम्ही कसं सरकार चालवणार. त्यामुळे जनतेला हे समजावं लागेल. आणि म्हणजे जनतेला आव्हान आहे, या वेळेला जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते पैसे आलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे इलेक्शनच्या माध्यमातून, बॉन्डच्या माध्यमातून ज्या ज्या कंपन्या लॉसमध्ये आहेत त्या कंपन्यांकडून किती किती प्रॉफिट दाखवून त्या ठिकाणी ते बॉन्ड घेतलेले आहेत. त्यामुळे जनतेला माझं आव्हान आहे, ही यावेळची लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे, हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई. आणि त्यामध्ये भारतीय संविधान वाचावं आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी भागीदारी करावी हीच विनंती आहे. आता मगाशीच मला प्रश्न याने विचारला की महाराष्ट्र मुंबईमधल्या 2 सीटाबद्दल प्रश्न विचारला की 2 उमेदवारांना त्या ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे. हीच जर भूमिका वाढत वाढत गेली तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे विरोधकांनी इलेक्शन लढायचं की नाही. मग एकदा हे तरी करून टाका की इलेक्शन कसं रद्द करून मीच होऊन जाणार, हे तरी करून टाका. म्हणजे एका तऱ्हेने दबाव यंत्र करून घ्यायचं, लोकांना बोलून बोलून बसवायचं ऑफिसमध्ये आणि दाखवायचं की अशा तऱ्हेने हे चाललेलं आहे. आणि मग का नाही बाकीच्यांची इन्क्वायरी होत, का नाही होत अजितदादांची इन्क्वायरी, का नाही होत हसन मुश्रीफ साहेब, अशा सर्वांच्या इन्क्वायरी व्हायला पाहिजेत, त्यांच्या क्लोजर रिपोर्ट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.